एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं असतानाच आज अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, वांगणी, मुरबाड या परिसरात अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसानं मोठा धुमाकूळ घातला। सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती। सोमवारी दुपारी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे मोठे लोट उठले होते, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती। या भागात सकाळी चांगलं वातावरण होतं, सूर्य देखील आगोगत होता, पण दुपारी 3 वाजेनंतर अचानक वातावरणात बदल झाला। अचानक ढग दाटून आले, वातावरणात काळोख पसरला, वारे वाहू लागले आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली। यावेळी अनेक ठिकाणी धुळीचं साम्राज्य बघायला मिळालं। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सावरण्यासाठी वेळच मिळाला नाही, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। वांगणी, बदलापूर, मलंगड या परिसरात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला। दुपारी झालेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी इमारतींवरील पत्रे उडून गेले, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडल्यानं अनेक भागांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला होता। अंबरनाथ आणि बदलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बॅरेज जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला। उन्हाच्या काहिलीपासून हैराण झालेल्या नागरिकांना अचानक कोसळलेल्या पावसानं काही अंशी दिलासा मिळाला।